नमस्कार. आत्मा मालिक, भाग क्रमांक 20. आपल्या परिवारामध्ये, प्रत्येक परिवारामध्ये शांतता ठेवण्याचा प्रयत्न करावा. वादविवाद टाळावे. ते यासाठी महत्त्वाचे आहे की आपले मुलांचे जे अभ्यास सुरू असतात त्यांना शांततेची आवश्यकता असते. तर घरामध्ये आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा असं वाटत असेल, पुढे प्रगती करावी असे वाटत असेल, तर शांतता ठेवणे खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण घरात जर शांतता राहिली नाही तर त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही. तर कृपया आपल्या मुलांच्या कल्याणासाठी शांतता ठेवणे हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण आपले मुलं जे हुशार असतात, ज्या घरात मुलं हुशार असतात, बुद्धिवान असतात, अभ्यास त्यांना करावासा वाटतो, खूप प्रगती करून नोकरी करून हे सर्व वाटतं. परंतु ज्या घरांमध्ये शांतता नसेल तर ते अभ्यास कसं काय करतील? त्यांचं चित्त डळमळीत होतं. कृपया शांतता ठेवावी. ज्या घरात शांतता नसेल त्यांच्यासाठी. परत आपण काही मुलांवर, म्हणजे आपल्या मुलांवर, 2-4 जे मुलं असतात, आपले मुलं मुली, तर काही मुलं आपले चांगले मार्क मिळवतात, काही मुलं मुली कमी मार्क मिळवतात, असं आढळतं. तर त्यांच्यावर आपण जास्त प्रेशर टाकू नये, जे जास्त मार्क मिळत नाही ते. कारण तो विषय असा असतो, समजा एक शाळामध्ये अभ्यासात काही मुलं कच्चे असतात, त्यांची जी बुद्धीची क्षमता असते तिथपर्यंत ते अभ्यास करू शकतात. आणि तुम्ही जर त्यांना जबरदस्तीने जास्त लोड दिला तर ते शक्य नाही. कारण की प्रत्येकची बुद्धिमत्ता ही कमी जास्त प्रमाणात असते. शिवाय ते 10वी-12वी पास झाल्यानंतर त्यांची काय इच्छा आहे, कोणता त्यांचा विषय आवडता आहे, त्या विषयामध्ये त्यांनी पुढे जावे, ॲडमिशन घ्यावे. आपण त्यांना जबरदस्ती करू नये की डॉक्टरच व्हा, इंजिनियरच व्हा. त्यांचे कोणत्या विषयामध्ये त्या मुलांचे आवड निर्माण आहे, कोणत्या विषयामध्ये त्यांचे जास्त मार्क मिळतात, त्यांच्या इच्छेनुसार यावे. जास्त प्रेशर करू नये त्यांच्यावर. आईवडिलांनी हे लक्षात घ्यावे. दुसरा विषय की मुलांना कॉमेडीचे वातावरण ठेवायला हवे. म्हणजे आपण सुद्धा घरामध्ये थोडीफार कॉमेडी करायला पाहिजे, जास्त नाही, थोडीफार. ते हसत खेळत कसे राहतील हा प्रयत्न आपल्याकडून झाला पाहिजे. तुम्ही खाऊ वगैरे तर आणताच त्यांना, तसं ते मला म्हणायचं नाही, पण हसत खेळत वातावरण राहायला पाहिजे मुलांचं. आता थोडा विषय दुसरा घेऊ की बरेचसे लोक घरामध्ये किंवा बाहेर, गल्लीत, समाजात चर्चा करीत असतात. केव्हाही 2 मित्र किंवा 2 बाया जात असल्या कुठे, किंवा 2 जण कुठेही असले, तर ते जास्त काय चर्चा करतात, तिसऱ्याबद्दल चर्चा करतात. तर पहिल्यांदा त्यांनी तुमच्यात काय चुका आहे त्या सुधाराव्या. दुसऱ्यांच्या चुकांकडे लक्ष देऊ नका. पहिले तुमच्यात काय आहे चुका त्या सुधाराव्या. तिसरा विषय असा आहे की
क्रिकेट कॉमेडी करावी, कॉमेडी नक्की करावी, हसत खेळत जगावं, परंतु कॉमेडी करताना ओव्हर करू नये. म्हणजे आपल्या शब्दांचं दुसऱ्यांना त्रास होऊ नये ह्याही काळजी घ्यावी. लोक कसे आनंदात राहतील, आपण कसे आनंदात राहू, परिवार कसा आनंदात राहावा हा विचार करावा. कोणी चिंतेत असेल तर त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावा. इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदकडे असं जीवन जगायला पाहिजे. जीवन ही एक कला आहे. बरेचसे लोक कपट ठेवतात, जळतात, जे सुखाने जगताय त्यांच्यावर. तसं करायला नको. तुम्ही तसं केलं तर तुमच्या वाट्याला ते कर्मात तसेच येतात. कोणी कार घेतली, कोणी घर बांधताय, कोणी मोटरसायकल घेतली, तर त्यांच्या आनंदात सामील व्हायला पाहिजे, त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. तुम्ही जे लोकांना द्याल तेच परत तुमच्याकडे येतं. आनंदी जीवन जगायला पाहिजे. लोकांना आनंद द्या, आनंद वाटा. मागच्या भागात मी सांगितलं होतं की आपल्या आनंदी जीवन, आनंदित जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जितकं जाणून बुजून काय ना पण आनंदित राहण्याचा प्रयत्न करावा. हे थोडंफार कॉमेडी करावी, पण ओव्हर नाही. तर जीवन हे खूप लहान आहे. मागच्या भागात मी सांगितलं ते कसं आनंदात, प्रत्येक क्षणाला कसं आनंदात जगता येईल हा विचार करावा. आता त्यासाठी अध्यात्म सत्संग हा मार्ग करला तर खूप चांगला आहे. आता बरेचसे लोक म्हणतात की महाराज आमचे कामं झाल्यावर आम्ही अध्यात्म करू. म्हणजे जे त्यांचे कामं असतात, म्हणजे त्यांचं मूड जेव्हा तयार होईल तेव्हा आम्ही अध्यात्म करू, किंवा आमचं कामं झाल्यावर आम्ही आनंदात राहू, असं चर्चा करीत असतात लोक. पण तो आनंद कायम तुमच्यासोबत आहे हे तुम्ही जाणा. तुमच्या विचारांवर आहे. काही कामं झाले तर तुम्ही आनंद राहणार, हे असं बरेचसे लोक करतात. तसं नाही. काम हो अगर न हो, कोणत्याही समस्या, कोणतेही विषय काही असले तरी आनंदात राहिलं पाहिजे. याकरता थोडंसं एक उदाहरण सांगतो. समजा एखादा मुलगा 12वी पास, 12वी नापास झाला. तो मुलगा येतोय, त्याला मित्र विचारत आहे, पण तो आनंदात आहे. तर मुलांना काय वाटलं की हा मित्र झाला असेल, हा रिजल्ट घ्यायला गेला होता, पण तो आनंदात होता. का रे तू नापास झाला का? नाही, मी पास झालाय. आणि तो नापास झालेला असतो, पण ते उत्तर काय देतं, मी पास झालाय. याला म्हणतात सकारात्मक जगणे. तो त्या मित्रांना उत्तर देतो की मी जरी नापास झालेला असला तरी मी पासच समजतो आहे, कारण माझे जे कोणते विषय राहिले, ज्या विषयामध्ये मी नापास झालो त्याच्यावर मी आता पूर्वतयारी करेल, पुन्हा प्रयत्न करेल आणि पास होईल. कारण उत्साहित आनंदात राहिले तरच तुम्ही कायम आनंदात राहू शकता. हे फक्त एक उदाहरण झालं. परंतु असे कुठल्याही प्रकारचे तुमचे कामं असले तर तुम्ही आनंदातच राहिले पाहिजे. कोणतेही काम हो अगर नको हो, हे तुम्ही जे कामं ठरवतात त्यानुसार तुम्ही आनंद किंवा मूड चांगला असला तर आनंदात राहण्याचा प्रयत्न करता. पण तो विवेकशील कोण आहे, विवेकबुद्धी कोणाकडे आहे, जीवन जगण्याची कोणाकडे कला आहे, जो सर्व परिस्थितीत आनंदात राहण्याचा प्रयत्न करतो, सुख असो का दुःख असो. जरी हे तुम्हाला मी सांगितलं असलं तर खूप कठीण आहे हा विषय, बरोबर आहे. पण मग त्यासाठी मग अध्यात्म, चांगले विचार, चांगले ग्रंथ, सत्संग हे तुम्ही वाचा, ध्यान करा, प्राणायाम करा, योगासन करा. त्यामुळे तुम्हाला चांगले विचार येतील.
मला हेच सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदात राहण्याचा प्रयत्न करा. आजचा विषय हा तोच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदात राहण्याचा प्रयत्न करावा, कारण जीवन खूप छोटं आहे. तर निगेटिव्ह विचार करू नये, सकारात्मकच विचार करावा, शुभ विचारच करावा. तुमच्या आनंद म्हणजे विचारमध्ये चाबी खूप मोठी आहे. ही चाबी अशी आहे की तुम्ही जिकडे फिरवाल तिकडे ते निर्माण होतं. तुम्ही कुलपाला चाबी लावली तर नकारात्मक विचार म्हणजे कुलूप बंद केलं. चाबी तुम्ही अशी फिरवली इकडच्या बाजूले तर उघडलं, सकारात्मक विचार. तर तुम्ही ते विचार जे येतात ते कशा पद्धतीनं तुम्ही फिरवता त्याच्यावर आनंद अवलंबून आहे. सतत आपल्या डोक्यामध्ये विचार चालत असतात, तर ते आनंदाचे विचार व्हायला पाहिजे. मान्य आहे की संकट किंवा समस्या येतात तेव्हा माणूस विचारात पडतो, समस्या येतात, पण मग ते थोड्या वेळासाठी राहायला पाहिजे. त्याला पकडून धरायचं आणि चिंतावर चिंता केला म्हणजे जास्त त्रास होतो. लवकरात लवकर विसरण्याचा प्रयत्न करा. तुमचे जे कामं झाले नाही त्याच्यातून लवकर सावरण्याचा मार्ग सत्संग आहे. अजून दुसरा मार्ग की तुमचं मन जे आवडतं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये लावा. मग ज्याची समस्या किंवा तुमचं जे काम नाही झालं तर तुमचं आवडतं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुमचं मन घेऊन जा, किंवा आनंद विचारात घेऊन जा, किंवा ते आनंद या गोष्टीमध्ये घेऊन जा. असं तुम्हाला ते परिवर्तन करता येऊ शकतं. तर जास्तीत जास्त आनंदात जगण्यासाठी प्रयत्न करा. इकडे तिकडे सोहीकडे आनंदी आनंदकडे अशी अवस्था करण्यासाठी सतत प्रयत्न करा. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.